जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण आहे जगात सुखी? मी म्हणतो कोण सुखी आहे या जगात? कुणी नाही. या पापी समजाई जगात सुखी असा कुणी नाही. आणि सुखी त्याला कसा होईल? हे जग मध्ये पापाने भरलेली घागर आहे. कारण या जगानं मला पापी बनवलंय. या जगानं मला माणसातून उठवलंय. माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर शिल्प लावलंय. मला माणसातून उठवलं. पण तिच्यापेक्षा मला लोक वेडा म्हणतात. मी वेडा आहे. मी वेडा आहे. मी वेडा नाही. हे लोक मला वेडा म्हणतात. मी तर का आलो? मी तर कशाला आलो? अरे हो, मोठी ताई ना? वाटतं चुकलो नाही. ताई मला सदाला भेटायचं आहे. ताई बोलवा करा. मला त्याची क्षमा. मी का त्याची क्षमा मागू? त्याची क्षमा मला मागितली पाहिजे. बाहेर बरोबर करा. मला नाही माहिती. मी सदा बरोबर जाणार होते, पण तेवढ्याच बाबांना झटका आला. म्हणून मला थांबावं लागलं. सदा सुद्धा त्याच वेळेला आलो, पण त्यानंतर आज 3 महिने झाले तो एक दिवसही इथे आलेला नाही. पण प्रताप भाऊ, तुमची अशी स्थिती कशी काय? काय झालं? का तुमचा असा अवतार? का असे वेड्यासारखे वागताय? वेडा? मी वेड्यासारखा बोलतो. मी वेडा आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे ना? मी वेडा नाही. हे जग मला वेडा म्हणतं. कारण या जगानेच मला वेडा केला आहे. मला तुमच्या परिस्थितीचं कारण विचारते. माझी परिस्थिती अशी का झाली सांगू तुम्हाला? हो सांगा. पण नको, तुम्हाला खरं वाटणार नाही ते. तुमच्या मनाला पटणार नाही ते. पटेल मला, पण तुम्ही सांगून द्या बघा. सांगा मला. तुमची स्थिती ना मला पाळवत नाहीये. सांगा प्रताप भाऊ, सांगा. 4 महिन्यापूर्वी सदाचं आणि माझं इथंच भांडण झालं. मग पुढे त्या दिवसापासून माझ्या जीवनाच्या रस्त्याला नवीन वळण लागलं. 4 महिन्यापूर्वी सदा आणि मी अगदी जीवलग मित्र होतो. पण ती मैत्री या जगाला पाहावी नाही. माझ्या मनात संशयाचं बी पेरलं. त्या बाबूरावानं तुझ्या बहिणीच्या अनैतिक संबंध आहेत असं मला सांगितलं. आणि मला या पाप्याला ते खरं वाटलं. माझ्या मनावरचा ताबा सुटला. रागाच्या भरात मी बिचारा सदाला नाही ते बोललो. माझं तप्त मन शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही. घरी जाऊन मी माझ्या बहिणीला सुमनला
याचा जाब विचारला, पण तिने सुद्धा मला डोल दिला, मला डोल दिला. पुढे मी सुद्धा या गोष्टीचा काही विचार केला नाही. पण 8 दिवसापूर्वी त्या हरामखोर नरेश ना युटा चिरंजीव तोच माझ्या अपरोक्ष घरात जाऊन माझ्या बहिणीला लग्नाला तयार हो म्हणून सांगू लागला. माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्यावर लग्न करायचं आहे असं सांगू लागला. माझ्या बहिणीनं रागाने त्याच्यावर हात उचलला, पण त्याने तोच हात धरून नाही पुढे बोलवत नाही. मला जीभ लुली पडते माझी, कशाला कोरड पडते माझ्या. सांगा प्रताप भाऊ, सांगा पुढे काय झालं सांगा. घरात कुणीही नाही याचा फायदा घेऊन त्या नरदमानं आपल्या आसुरीला पूर्ण केली आणि तो निघून गेला. माझ्या बहिणीला ह्या जगातून कायमचा उठून त्या दिवसापासून शोधतोय त्या निचारा. अवघ्या 4 दिवसाच्या काळाचा निर्गुण खेळ झाला आणि माझी बहीण मला सोडून गेली. माझी लाडकी जुमान मला तर कधीच दिसणार नाही. माझी बहीण मला तर कधीच दिसणार नाही. रजिताई कधीच दिसणार नाही. माझ्या बहिणीने मरणाचा घटका मोजता सारी हकीकत सांगितली मला. त्या दिवसापासून त्या विचारात शोधतोय मी, पण माझ्या हातात मिळत नाही कधी. पण जर कधी माझ्या हातात मिळेल तर त्याला सुद्धा स्वर्गाचा रस्ता दाखवला नाही. हरकत नाही फाशीला गेलो तरी, पण मी माझ्या बहिणीच्या मृत्यूचा सूड घेणार. तिच्यावर अत्याचार करणारा नरनावाचा मी खून करणार. मी असं रस्त्याने बोलत चाललो, ते लोक मला वेडा म्हणतात. त्याला हल्ली किळस येते माझी. वेडा म्हणून कोण असतात माझ्याकडे, दूर पडतात, ओळख सुद्धा दाखवत नाही. का तर मी वेडा आहे ना. या जगाला मी ओढून जगणार आहे. मी वेडा नाही, मला बहिणीच्या मृत्यूने वेडा केलाय. मला सूड घ्यायचा आहे. पण त्यापूर्वी मला सदाची क्षमा मागायची आहे. कुठं असतो माझ्याकडे असतो. इथून रागाने गेल्यापासून माझ्याच घरी राहतो. अरे असा वेड्याचा तू सुद्धा मला वेडा म्हणालास ना. तर या जगाच्या दृष्टीने मी वेडा, पण तुझ्याही दृष्टीने वेडा नाही रे प्रताप, मी तुला दुखवण्याच्या उद्देशातून नाही बोलतो. अरे पण मला राग नाही आला. मी आता कुणावरही रागवणार नाही, कारण पूर्वीचा तो प्रताप आता राहिला नाही. मी वेडा आहे, अरे मी माणसातच नाही. फक्त शरीराने माणूस राहिलो मी, मन कधीच जळून गेलोय माझं. प्रताप, तुला सगळ्याला भेटायचं आहे ना, मग चल बघू माझ्या बरोबर. आता भेटू, नंतर येईन केव्हा तरी. दैवापुढे कुणालाही जाता येत नाही असं म्हणतात, ते काही खोटं नाही. बहिणीच्या अकाली मृत्यूने त्याच्या मनावर मोठा आघात झाला. याला कारण नरेश सारखे समाजकंटक
हे समाजकंटक संपत्तीच्या जोरावर आपले अमानुष कृत्य लपवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात यशस्वी सुद्धा होतात. बरं, उद्या मी सदाला घेऊन येईन. 1 दिवसासाठी नव्हे, कायमचा राहण्यासाठी. पण तो इथे राहील याची काळजी तुम्हाला नको. देव त्याला तशी बुद्धी देऊ. आता ते कशाला पाहिजे? मी जातोय ना, मी घेऊन येतो त्याला. देवा, किती अंत पाहतोयस माझा. तेव्हा आता सदाशिवाय माझ्या मायाचं कोण राहिलं या जगात. का इतर मायाची माणसं मेली वाटतं. माझी मायाची 2च माणसं होती, एक आई आणि दुसरे बाबा. ते दोघेही नाहीयेत या जगात. आणि या जगात फक्त माझ्यावरती प्रेम करणारा निस्वार्थी सदाच होता. मग आम्ही माणसं नाहीत तर. नाही, तुम्ही माणसं नाही तसं म्हटलं नाही मी, पण माणसाची माणुसकी तुमच्यात. रजनी, कुणाला काय बोलते ते कळतंय का तुला? चांगलंच कळतंय मला. तू कशाला आलाय तिथे? माझ्या दुःखावरती टाकण्यात यायला ना? जा निघून जा. उगाच आलो नाही मी इथं, तर माझ्या बरोबर तुलाही घेऊन जाण्यासाठी आलोय. नाही, मी कुठेही येणार नाही. आणि तुझ्या बरोबर जर मी आले ना, तर बाबांच्या आणि आत्याच्या आत्म्याला खूप दुःख होईल. मी नाही येणार तुझ्याबरोबर. कशी येत नाहीस ना तेच पाहतो. तू माझ्या मामाची एकुलती एक मुलगी आहेस. मग आमच्याशिवाय आता तुला कुणाचा आधार? म्हणून म्हणतो नाही, माझा प्राण गेला ना तरी ही रजनी तुझ्यासोबत येणार नाही. माझं सदावर प्रेम आणि त्याच्याबरोबरच मी लग्न करणार आहे. आणि बाबांनी त्याचं वचन दिलं होतं. वचन वचन फक्त वचनच राहत. तुझे बाबा आणि तुझ्या आत्या दोघेही स्वर्गवासी झाले. आता कसलं आलं वचन? माधव दादा, हे तूच बोलतोस का रे? या सगळ्यामुळे ना त्या दोघांच्या पवित्र आत्म्याला किती दुःख होत असेल याचा विचार केलास का तू? आता त्यांच्याच काय, पण तुझ्याही आत्म्याला झोंबतील असे शब्द असतील माझे. कारण सदावर प्रेम आहे ना तुझं, त्याची स्वामीनी होणार आहेस ना. हो. मग तुला काय करायचंय? काय म्हणायचंय तुला? रजनी, उगाच माझं काही जाण्याचा प्रयत्न करू नकोस. मुकाट्याने माझ्याबरोबर घरी चल. मी येणार नाही. तू चालता होईल. तुझ्या बरोबर लग्न करायला मी कधीही तयार होणार नाही. तो हक्क फक्त सदाच. सदाबद्दल तुला इतकी आपुलकी का वाटते तेच मला कळत नाही. आज मामा वारल्यानंतर 3 महिने झाले. निदान 2 सांग तू तुझे शब्द सांगायला तरी आला नाही तर. तुला काय करायचंय? तू चालायला लागली. दुसऱ्याच्या घरात जाणं खरकट खायची सवय असते. रजनी, म्हणजे मी अजूनपर्यंत बोलतो आहे त्याला तुझ्यामध्ये काहीच किंमत नाही तर पाहतो कशी येत नाही ते. आहे प्रकरण माधवराव. काय आपला गाल लागला लागला तो लागला बाबूराव, तोंड सांभाळून बोला. हो, मी तोंड सांभाळूनच बोलत आहे. पण तुमच्या या बेता सुटलेल्या जिभेला रजनीने चांगलाच जागा घातला दिसतोय. कसा दे जागा दे. बाबूराव, कुणाला बोलता तुम्ही हे लक्षात आहे ना? हो, रागवू नका. हो, मी सर थट्टा केली. हो, आपण एका लेवलची माणसं. हे सत्य जीवन आहे बाबूराव. माझ्या जीवनाचा प्रश्न इथे हाताळला जात आहे आणि तुम्ही माझी थट्टा करता. शरम नाही वाटत? कमाल झाली बुवा तुमची. हो, मला शरम असती तर अशी बेशरमीची भाषा मी केली असती का?
हो माझ्या पैशाचं काय केलं? पैसे? अरे कसले पैसे? काय हो एवढ्या विसरलात की काय? छान बुवा. बाकी कामापुरता माग म्हणतात ते काय खोटं नाही. नरेश आणि तुम्हाला देणार होता तो आज 4 महिने होता त्या गोष्टीला. फार गरज आहे मला पाहिजे. बरोबर तुम्ही जा पाहिजे. नाही मी जातो पण तुम्ही आता तुमच्या जीवनाचा प्रश्न असा बरं लाल झाले तुम्ही चालतील पण चान्स मात्र सोडू नका. कसं दे ना ते. तू का आला सीता? रंजूला भेटायला. का? मामा गेल्यानंतर जवळजवळ 3 महिने झाले. इतके दिवस रंजूची आठवण नाही आणि आजच. अरे रागवला असेल आता त्याचा राग गेला म्हणून आला तो. तू मध्ये बोल नको. आमचं खाजगी भेट आहे. यामध्ये बघण्यात तुला अधिकार नाही. जाऊ शकतोस तू. मी जाण्यासाठी तू त्रास घेऊ नको. हे घर तुझं नाही हे घर रजनीचं आहे. रमाकांत कशावर वाटतो त्याला चालतावून सांगायला तू काही याचा मालक नाही. हे तर म्हणजे तू मला शिकू नकोस. मला कळतो त्याचा अर्थ. आणि काय रे रजनी म्हणे लग्न करणार आहे तुझ्याबरोबर. त्याच्याशी तुला काय करायचंय? तो आमचा खाजगी प्रश्न. यात कोण करायची तुला जरूर नाही. आपण जाऊ शकतो. बरोबर पाहून घेईन. पण हा माधव माणूस आहे की सैतान? कमालच झाली याची. बरं सदा येतो मी. आता तू कुठे चाललाय? माझ्या घरी. बरं येतो सदा. बरं मी सुद्धा कुठे? मी रस्ता तिथं मग हे घर कोणाचं आहे? नाही ते आता शक्य नाही. मी नालायक म्हणून तुझ्या वडिलांनी या घरातून हसून दिला आहे. पण माझ्या प्रेमाची कल्पना नाहीये तुला. सर्व काही माहित आहे मला. पण मी काय करू नाही लागत मला. मी लग्न करणार. आत्याचं वचन बाबांनी पूर्ण केलं नाही पण मला ते पूर्ण करायचंय. करशील ना माझ्याशी लग्न? हो ना. तुझं आणि माझं लग्न होणं आता शक्य नाही. काय बोलतोय तू हे? खरं तेच बोलतो. वाईट होतं जोडतो. शिवाय मला असं वाटतंय की तो माधवशी लग्न करावं. तुझ्या माझ्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे तो. म्हणून म्हणतो तू त्याच्याशी लग्न कर. सगळा सुखाचा संसार होईल तुमचा. नाही ते कधीच शक्य नाही. तुझ्याशिवाय मी कुणाशीही लग्न करू शकत नाही. मला तूच हवाय. ते आता शक्य नाही. शेवटी सगळा घोटाळा. अरे दोघही आराम करून निघून गेले. अरे जाऊन जाणार कुठं? आज ना उद्या मिळतील ते आपल्याला. पण मला आजच त्या हरामखोरांचा निष्ठा लावायचा होता. माझ्या मार्गात हा सदा नेहमीच पिशाच्या सारखा आडवा येतो. तुला काय सांगायचं असेल तर लवकर सांग. कारण माझ्या जीवाला धोका आहे. तो प्रताप सारखा मला शोधत आहे. पण मी काही कच्च्या गुरुचा चेहरा नाही. आणि तसाच जर तो प्रताप माझ्या अंगावर आला तर माझ्या जिगरी दोस्ता जोपर्यंत तुझी माझी दोस्ती आहे
तोपर्यंत या नरेशला भीती नाही. मग एकच काय, असे हजारो प्रताप आले तरी मी घाबरणार नाही. फार उशीर होतोय मला. थांबा, माडीवर पाहुणे तो कोण आहे का? अखेर माधव मला पूर्ण ओळखलं नाही तर होते ते ठीक. 15 दिवसापूर्वी सुमनला लग्नासाठी मागणी घातली, पण तिने लग्नाला नकार दिला. मी माझी राक्षसी लालसा तिच्याकडून पूर्ण करून घेतली आणि माझ्या मनाची तृप्ती केली. पण या गोष्टीला 8 दिवस झाले नाही तो तिने स्वर्गाची वाट धरली. आता फक्त या गणितीची शिकार. आणि त्याच संधीची मी आतुरतेने वाट पाहतो. कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही काय घरी? नाही, वरती कोणी नाही. पण त्यांना या जगातून कायमचं नाहीसे केल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही. चल जाऊया आपण. डोळे फुटले आहेत का तुमचे? हो, माझे कदाचित असतील, पण तुमचे असतील ना. कुणाला बोलता तुम्ही? कुणाला म्हणजे तुम्हाला? हो, माझे पैसेच काय? कसले पैसे? हो, काय म्हणताय? हो, माझ्या कामाबद्दल देण्याचे कबूल केले होते ना तुम्ही? बाबूराव, हे बघा माझ्यात काय आहे ते. आता इथून जातो का पाठवला येऊन सध्याला? जाऊ दे घरी. बाबूराव, आता काढता पाहिजे का तुम्ही? ठीक आहे, ठीक आहे, जातो मी. पण लक्षात ठेवा, माझ्यासारख्या गरीबाचा का केसाने कापला तुम्ही. तुमच्या नादा लागून पैशाच्या अभिलाषेने मी वाईट कृत्य केली. माझ्या गरीबाच्या संसाराची उडी केली. मला माणसातून उठवलात. तुमच्या संगतीने मी जोडलेली माणसं तोडून टाकली. तुमच्या बरोबर तुमच्या मताप्रमाणे वागू लागलो. पण आज माझे डोळे उघडले. आजपर्यंत तुम्ही सर्व प्रश्न कृत्य केलेली नाही उघडकी सांगली तर नावाचा बाबूरावला घेऊन ताई, 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 अहो ताई, काय झालं रमाकांत? सदा कधी गेलाय तू? आता थोडा वेळापूर्वी गेला. माधवचा घरीचा काहीतरी डाव आहे, काहीतरी हातपात करू शकतात. बरं, मी सदाला पाहून येतो. कुठं गेलाय कुणास ठाऊ. देवा, काय झालं असेल? रजनी, किती गोड ना. उच्चारतात हृदयाच्या कोपऱ्यात कशा गुदगुळा होऊ लागल्या. रजनी, नरेश, चालता हो इथून. त्या माधवला सांगतेस म्हणून मला सांगते शिकार. पण तो मी नव्हे. आणि तशीच तुझी समजूत झाली असेल तर ती साफ चुकीची आहे. आता इथं फक्त कोण आहे मी. म्हणून म्हणतोय, चल माझ्यावर माडीवर चल. अरे, तुला मी म्हणजे काय वाटतंय? दुसऱ्यांच्या आया बहिणीची अब्रू लुटायला तुला काहीच कसं वाटत नाही रे? तारुण्याचं रक्त माझ्या नसातून सळसळतंय. मला तुझ्या अब्रूची काही देणं घेणं नाही. म्हणून म्हणतोय, माझ्यावर माडीवर चल. अरे, तुझ्याबरोबर माडीवर यायला मी काय बाजार बसले वाटते की काय तुला? मला माझ्या आई बाबांचा राग तुझ्यासारखा खराब नाही करायचा आहे. मी
तुझी बहीण असते तर तू असंच केलं असतंस का? हेच मला सांगितलं. तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील की नाही? येतेस की ओरडू नकोस. तुझी सुटका करून घ्यायला यावेळी मी दाखवून येणार नाही. मी माझं रक्षण ना स्वतः करू शकते. तू हो, तू माझ्या या राक्षसी पंजाचं सुटणार अशक्य आहे. अरे जात चाटाळा, तू माझ्या अंगाला हात नाही लावून बघ, मी तुझा जीवन घेईन. मरणाची भीती कुणाला? या नरेशला? अगं पाटलाची आवड नाही, पाटलाची कीर्ती अडांका वाजतो या आजूबाजूच्या गावात. तुझ्या कीर्तीचे पोवाडे आहेत ना ते तुझ्या घरी वाजवायचे, इथे नको. अच्छा, मग आता मी तुझ्यावर पोवाडी जातो. चल माझ्यावर गाडीवर माझ्या बहिणीच्या मृत्यूला कारणीवर तूच नाही का? वापी माणसा, माझ्या बहिणीच्या मरणाचा सूर घेतलाय मी. आता वेळेवर आलो म्हणून ठीक झालं, नंतर या माझ्या मानलेल्या बहिणीला सुद्धा तो आज माणसातून उठवला असता. माझ्या प्रेमळ मित्रा, अगदी योग्य वेळ तू मला साथ दिलीस. नाहीतर हे कबला आपल्या अनमोल शिलाला पारखी झाली असती. ठीक झालं, आता आपण जाऊया. हा मुद्दा जर असा इथे टाकून गेलो तर माझ्या निरपराध सदा आणि रज्जूवर आरोप यायचा. हे शक्य नाही. खून मी केलाय, शिक्षा मलाच झाली पाहिजे, मला फाशी झाली पाहिजे. कारण आता या जगात जगून तरी काय उपयोग आहे? कोण आहे माझं? जगाच्या दृष्टीने मी वेडा ठरलो. आता खुली कारण मी खून केलाय. नरेश, 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 नाही तर तुला सुद्धा या चंद्राला पटवेल. प्रताप, प्रतापाने काय केलं जे? योग्य तेच केलंय मी. रमाकांत, या बाजाराला घेऊन चल पोलीस चौकीत. रमाकांतवर चाकून करलास काय? मला क्षमा करा. एक वेळा नरेश मला फसवलं. त्याला शेण का म्हणून सांगितलं? तू काय करलास? सांग रमाकांत. याला गोकुळ बापूच्या पट्टे वेळाशिवाय याचा उन्नतपणे उतरणार नाही. चाल. प्रताप, प्रताप काय केलं तुझे? अरे काय केलंस? घाबरू नकोस, फार चांगली गोष्ट केली आहे मी. माझ्या बहिणीच्या जीवनावर उठणाऱ्या हरामखोराला स्वर्गाचा रस्ता दाखवला मी. तिला स्वर्गवासी केलाय. हा मनुष्यरूपी साप खेचून टाकलाय. पण प्रताप, क्षमा कर मला, क्षमा कर. मी तुला वेडा रागाच्या भरात मी तुला नाही ते बोललो. तुझ्यासारखा खरा मित्र मिळायला भाग्य लागतो. ते आज कळलं मला, म्हणून उद्धार मनाला या पाप्याला क्षमा नको, मला स्पर्श करू नको. मी पूर्वीचा प्रताप राहिलो नाही, आता कुणी प्रताप झालं मी. अरे पण याचा परिणाम काय होईल? त्याचा परिणाम तर याचा परिणाम म्हणजे मी फाशी जाणार, पण आनंदाने फाशी जाणार. एका काळ सर्पाला मारला म्हणून मी फाशी जाणार. आणि काय बोलतो तुझे वेळ, तुला
काही गे अरे वेड्या असा रडतोस का रडू नको माझ्या दैवात जे लिहिलं होतं दैव कोणी जाणलं का आनंदाने रज्जूवर लग्न कर आणि सुखाचा संसार कर अरे माझ्या दैवात जे लिहिलं होतं ते मला भोगायलाच हवं अरे दैव जाणीले कोणी मी काय केलं तुझे अरे फार भयंकर केलं तुझे ते करू नये ते केलं माझ्या आयुष्यातलं मला एक चांगलं काम करायचं आहे ते कोणतं सांगतो रंजिताई रंजिताई सदा सुखाचा संसार माझं नाव